दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। ज्योतिबा फुलेंचा, भगवान बिरसा मुंडा की, अण्णाभाऊ साठे यांचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त निफाड येथे करुणा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी इरफान सय्यद, उत्तमराव निर्भवणे, रमेश पवार, साहेबराव आहिरे, सुहास सुरळीकर, दादाराव काऊतकर, उत्तम सोनवणे, संदीप धनराळे, नयना जंगम या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। तर बौद्धाचार्य बाजीराव गायकवाड गजभिये यांच्या हस्ते बुद्धवंदना करण्यात आली। दरम्यान यावेळी संस्थेचे अध्यक्ष भीमराज साळुंके, पत्रकार माणिक देसाई यांनी आपल्या मनोगतात आंबेडकर यांच्या महान कार्याला उजाळा दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते। त्यांचे वडील सैन्य सुभेदार होते। बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले। अस्पृश्याने असणे काय असते यांचा अनुभव त्यांना शालेय जीवनात आला। हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाज सुधारक आणि राजकीय नेते होते। त्यांनी भारतीय संविधान मसुदा तयार करण्याच्या समितीने अध्यक्षपद भूषविले होते। बालपणापासून त्यांना वाचनाची आवड होती। भारत सरकारने भारताच्या या सुपुत्राचा सन्मान इसवी 1990 रोजी राष्ट्राचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन केला। 6 डिसेंबर 1956 रोजी यांचे दुःखद निधन झाले। हा दिवस महावीरचा दिन म्हणून प्रसिद्ध आहे। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। त्यानंतर कालकथित प्रताप साळुंके यांच्या स्मरणार्थ बेघर वस्तीत खीरदान वाटप करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी करुणा साळुंके गायकवाड, कुणाल साळुंके, रमेश पवार, राजकुमार जाधव, वैभव सताळे, किरण वाडिले, दादाराव पंडित, अरुण कराटे, सचिन मोरे, सुनील जाधव, मनसूर पठाण यांनी मेहनत घेतली। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराज साळुंके यांनी केले। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।